अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी वार रविवार आलेली आहे दिव्याची अमावस्या. यालाच आपण आषाढी अमावस्या, दीप अमावस्या असं सुद्धा म्हणत असतो. तर या दीप अमावस्येची जी काही कथा आहे, जी काही गोष्ट आहे, त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ऐका दीपकांनो तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि त्याचा आळ जो आहे तो उंदरावरती घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला असं तिला वाटलं. इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर हा आळ जो आहे तो उगाचच आलेला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. त्यांनी त्या रात्री ती जी सून होती तिची चोळी जी आहे ती पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली आणि दुसरे दिवशी त्या सुनेची फजिती झाली. सासूंनी दिरांनी तिची निंदा केली आणि घरामधून तिला हाकलवून दिली. हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासायचे, तेलवात करायची, तेलवातीचे दिवे स्वतः लावायचे आणि खडी साखरेने त्यांच्या ज्योती सारायच्या. दिव्यांच्या औशेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सर्व जे काही आहे ते बंद पडलं. पुढं ह्या अमावस्येच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली तो राजा मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून एका झाडावर येऊन बसले आहेत आणि एकमेकांपाशी ते गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय होते, कोणाच्या घरी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी सर्व देव्यांची चालली होती. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली जी काही हकीकत आहे ती एकमेकांना सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यामध्ये मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्तीच व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो त्या सर्व दिव्यांना सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला एक पदार्थ स्वतः खाल्ला आणि त्याचा आळ जो आहे तो उंदरावरती घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदराने विचार केला, हा आपल्यावर उगाचच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी जी आहे ती पाहुण्याच्या अंथरुणामध्ये नेऊन त्यांनी टाकली आणि दुसऱ्या दिवशी त्या सुनेची फजिती झाली. सासूंनी दिरांनी तिची निंदा केली आणि तिला घरामधून घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं ती खुशाल असो असं म्हणून तिला त्या दिव्याने आशीर्वाद दिला. घडलेला जो काही सर्व प्रकार आहे तो राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा काहीच अपराध नाही अशी त्याची खात्री झाली आणि तो घरी आला. घरी येऊन तो सर्वांना त्यांनी विचारलं की कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली आणि तिला मेणा पाठवून सुनेला त्यांनी घरी आणली आणि ज्या काही गोष्टी घडल्यात त्या बाबतीमध्ये तिची क्षमा मागितली. साऱ्या घरामध्ये जी काही मुक्त्यारी असते ती मुक्त्यारी त्याने त्या सुनेला दिली आणि ती सुखानं रामराज्य करू लागली. जसा दीपक तिला पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. दुसरी आणखीन एक दीप अमावस्येची व्रतकथा प्रचलित आहे. ती कथा आता मी तुम्हाला सांगते. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या एका श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणीच त्या दोघांनी ठरवले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला 3 मुली व विनीताला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला आणि भाऊ गरीब झालेला पाहून ती जे काही भावाला वचन दिली होती ते वचन ती विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न तिने श्रीमंताच्या घरामध्ये करून दिली. नंतर ती सगुणेच्या लग्नाचा विचार करू लागली. गौरी म्हणजेच आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला खूप वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. तसे तिने गौरीला सांगितले सुद्धा. हे सांगितल्यानंतर गौरी जी आहे तिच्यावर संतापली, परंतु सगुणेने हे का सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली आणि गरिबीतच संसार सांभाळू लागली.
एके दिवशी त्या नगराचा राजा स्नान करण्यासाठी गेला असता त्याची रत्नजडित अंगठी जी आहे ती कट्ट्यावर ठेवली होती. ती अंगठी एका घारीने उचलून नेली आणि ती घार जी आहे ती अंगठी घेऊन सगुणेच्या घराच्या छपरावरती येऊन बसली. ती खाण्याची वस्तू नाही असे समजताच ती तिथेच टाकून घार जी आहे ती उडून निघून गेली. नंतर ती जी अंगठी आहे ती अंगठी सगुणेला मिळाली. ती अंगठी राजाची आहे हे तिला समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने हे सर्व पाहून तिच्यावरती प्रसन्न झाला आणि राजाने तिला बक्षीस दिले व अजून तुला काही हवे आहे तर माग असे सगुणेला सांगितले. सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यामध्ये फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरामध्ये दिवे लावू नयेत असा हुकूम काढा. त्याप्रमाणे राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरामध्ये दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवासणबायांकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी तसे केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी माता जी आहे ती तिच्या घरामध्ये राहिली व तिच्या घरामधील जी अवदसा दरिद्री होती ती घरामधून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरामध्ये लक्ष्मी माता जी आहे ती कायमची राहिली व तिच्या घरामध्ये धनधान्य खूप प्रमाणामध्ये झाले, खूप बरकत झाली. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मी मातेचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येच्या दिवशी सांगितली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येच्या 2 कथा सांगितलेल्या आहेत. या दोन्ही कथा किंवा या दोन्हीपैकी कुठलीही एक कथा जी आहे ती तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करून झाल्यानंतर किंवा दीपपूजन करताना तुम्ही श्रवण करू शकता. ज्यांना कुणाला वाचता वगैरे येत नाही किंवा ज्यांना कुणाला ही कथा माहीत नाही तर त्यांनी ही जी कथा आहे ती यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती लावून सुद्धा तुम्ही कथन करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री